बाय मुन्नी माही एवढं अर्जंट काम करून दे गड्या. हा लागन तर 2-4चे नाही हो रे बापा, मी जास्तच बोलून राहिली. लागन तर 2-3 रुपये नाही हो रे बापा, कमीच बोलून राहिली. लागन तर 10-5 रुपये जास्त घेऊन घ्या, पण कधी एवढं काम करून दे माय. काऊन इंदिरा, काय झालं तुला? एवढी गोंधळल्यावर काऊन होऊन राहिली? काऊन एवढी गोंधळून राहिली? काय झालं? कोणतं काम करायचं आहे? करतो ना बापा, मी तर हावच तुमचे काम करून देवाले. बोल. नाही हो मुन्नी, तसं नाही हो. आता काम पडलेलेच कोणी म्हणते, नाही तर तशी म्हणतो का मी तुला आजपर्यंत काही म्हणले का मी? आता मला काम पडलं पण म्हणून राहिले तुला करून दे एवढं काम मला माय. बोल तर तू, काय काम पडलं तुले? कोणतं काम? मी करतो ना बापा, तू बोलशील तर वाच ना. एवढी काऊन घाबरतं? बोल बोल, करतो मी. हा हे ब्लाऊज धनश्रीचं ब्लाऊज आहे. ब्लाऊजचा कपडा साडी आणली मी, तिचा आता डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करायचा आहे म्हणतो. तर मी साडी आणली, ब्लाऊज आणला, तर साडीला पिको फॉल करून देतं काय आणि हे ब्लाऊज शिवून देतं काय धनश्रीसाठी? बस एवढंच शिवतो ना. आता मी ब्लाऊज तर शिवतोच ना. तू शांताबाईचे कोणाची बी गंगा गिंगाचे कधी कधी शिवून देतोस ना मी. तर मग एवढ्यासाठी एवढं काय बोलून राहिली तू? माय काम करून देतं काय? माय काम करून घेतो 2-4-10 रुपये जास्त घेतो. शिवतो ना बापा मी, देतो शिवून. जेवढी शिलाई आहे तेवढी देतो. अहो पण हे उद्याच पाहिजे मला, उद्याच पाहिजे म्हणून राहिली तुम्ही. हो ना, नाही तुम्ही काय म्हणली असती, मी तर चुपचाप ठेवून दिली असती, चालली गेली असती. टाइम राहिला असता तर. उद्याच? इंदिरा, तुले बी काही आहे का नाही? आहे हो जिबिले हाड तुया. आता किती वाजले? संध्याकाळचे 6 वाजून गेले. आता माझ्या स्वयंपाक पाणी बाकी आहे आणि मी उद्याच पाहिजे म्हणतो. मग काय मी काय रातभर जागू काय होतं ब्लाऊजासाठी? त्या सुनीच्या ब्लाऊजासाठी कुठं चालली का? गावाला चालली का तू सून? रातभर तुले एवढं अर्जंट काम पडलं ब्लाऊजाचं. डोहाळे जेवण उद्याच करतं का? ते डोहाळे जेवण करतं तर उद्याच करतो म्हणतो, उद्याच करतो म्हणून राहिली मी तुला, नाही तर काय म्हणली असती मी तुला? तेवढी समजत का तुला? तर उद्याच करायचं आहे मला डोहाळे जेवण. तर मी आजच कपडे आणले, सारं सामान सुमान आजच आणले. धनंजय होता आज रिकामा, चला म्हणे घेऊन ये म्हणे, आज सामान उद्या करून टाक म्हणे मोकळं म्हणे. आणि मग तिला 8 महिने लागतील बाई, म्हणून तो घाई करून राहिली मी. तर दे शिवून जरासा. आता उद्या संध्याकाळी 4 वाजता कार्यक्रम ठेवतो मी. आता तू संध्याकाळवर होईन नाही का शिवणं? काय हो, उद्या जराशी 4-5 दिवस पहिले आणती तर मस्त आरामानं चांगली फिनिशिंग न शिवून दिली असती मी. आता उद्याच म्हणता आता ओबड देऊ का शिवून? मग हा दे ओबड दे शिवून, कसं बसू दे शिवून टाक म्हणा ना. पण अर्जंट फटकन दे शिवून, घालता आलं पाहिजे एक दिवस. दे शिवून कसं बी. म्हणले तुले 10-5 रुपये जास्त घ्यायचो. नाही राहू दे. 10-5 रुपये काय जास्त राहू दे ना. तशी बी कमीच आहे माझी शिलाई. देतो शिवून आम्ही. उद्याचा कार्यक्रम ठेवला काय? पाहुणे घेऊन बोलावले असतील मग, बाहेर गावचे. बाहेर गावचे कोण बाबा? कोण नाही. तिची मायाचे तर कोणी आहेच नाही. बोलले तिची मायाचे तर बोललेस बाबा. पोरगी आहे नाही, वालीच आहे. आपल्या गावातलेच आहे, बाकी कोण नाही. मग दे शिवून मला ब्लाऊज तिचं, हे पिको फॉल दे करून. आणि बस 4 वाजताचा कार्यक्रम आहे. तुलेच आताच तुला आमंत्रण देतो. 4 वाजता डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला येऊन जातो माझ्या घरी. हो ठीक आहे. देतो शिवून. किती घेशील शिलाई? जे आहे ते. मी काय जास्त मागून राहिली तुले? जे आहे तेच देतो. आपलं हमेशाचं जे आहे ते. ठीक आहे मुन्नी, ठीक आहे. तशी मोठी साजरी आहे हो तू. नाही तर वय होत. तशी कामं गिमं करून देतं. आणि ते बापा शिवून घ्या. कायले मला हरभऱ्याच्या झाडावर चढवतं? हाव तशी हाव मी. दे शिवून देईन बापा. उद्या 4 वाजेपर्यंत आहे. पाय 4:30 वाजले तरी हे नाही मी 3:30 वाजेपर्यंत बी शिवून. नाही तर मग म्हणतो नको, घाई नको करतो. दे करून. हो नाही काही घाई करत मी. 3:30 वाजता मी त्या घरी येईन आणि ब्लाऊज घेऊन जाईन. हो ठीक आहे. अमाय ये शांताबाई, कमला. आता इंदिरा येऊन गेली. बोलली ते वेळपर्यंत. आता तिचं काम होतं, हाती घेतलं, चालली होती करायला. या ना, बसा ना, चहा घे मानतो. नाही चहा गिराव दे मुन्नी. हे बाई एक काम कर गड्या अर्जंट. अर्जंट? आता तू कोणतं अर्जंट काम होय बापा? ते इंदिराने अर्जंट काम दिलं. मला झोप ताण भूक उडून तिचं काम करावं लागल. आता तू कोणतं अर्जंट काम आणले बापा? हे ब्लाऊज आणि साडीची पिको फॉल आणि ब्लाऊज देतं का शिवून? शिवून तर देतो मी शांताबाई, पण कधी पाहिजे बापा तुला? उद्या पाहिजे मला. उद्या संध्याकाळपर्यंत, उद्या 10 वाजेपर्यंत बी झालं ना तर चालते. अरे बापरे, उद्या? घ्या माझा जीव मारून टाका मला शांताबाई, मारून टाका मला. ते इंदिरानं बी उद्याच पाहिजे म्हणे. उद्या 3:30 वाजेपर्यंत तिला ब्लाऊज न साडीचं पिको फॉल करून पाहिजे. आणि तू म्हणतो उद्याच पाहिजे. काय करू बापा मी? काऊन अशी बोलतो मुन्नी? आता पडलं बापा अर्जंट काम म्हणून राहिलो तुले. नाही तर काय तुझ्या जीव घ्यायला आलो काय आम्ही? नाही, पण असं अर्जंट काम देऊन राहिल्या तुम्ही. इंदिराच्या सुनीचं डोहाळे जेवण आहे म्हणते. सांगितलं असं ना तिनं तुम्हाला. मला दिलं आमंत्रण. उद्या 4 वाजताचा कार्यक्रम आहे म्हणते. आणि मला 3:30 वाजेपर्यंत ब्लाऊज दिलं शिवाल्या आणि पिको फॉल करायला दिलं. आता तिचं शिव का तुमचं शिव? तुला कायच्यासाठी पाहिजे शांताबाई? तुला किती कायचं अर्जंट आहे? 4-5 दिवसांनी दिलं तर नाही चालन काय? सोमवारी किती देईन तुले?
हो हो सांगितलं ना, तिच्या सुनीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उद्या आहे. तर मग असं कर मुन्नी, आम्हाला रविवारी देतो मी. आम्हाला रविवारी काम पडेल. उद्या इंदिराच्या सुनीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला का मग तू शिवाले बसून जाय रातच्यानं शनिवारी, आणि मग रविवारी 4 वाजेपर्यंत दे. मग चालेल ना? कुठं गावाले चालली काय हो शांताबाई? एवढं अर्जंट पाहिजे तुले? नाही हो, गावाले नाही चालली. पार्वतीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करायचा आहे, तिच्यासाठी होय पाहिजे मला. हो, आणि हे पाय मुन्नी, सांगतो नको. हो, तिले सांगतो नको. काय सांगू नको बापा. आणि तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तुम्ही काऊन करून राहिल्या वा? तिचे माय बाप नाही का? तिची माय नाही का? तिची माय करन ना. आता हे दुसरं खेप होय ना व तिची, म्हणून ते म्हणते नाही करत. तर आम्ही म्हटलं का आता नाही करत म्हणते ते, तर तिले बा मस्त एक सरप्राईज देवा म्हणतो, आपणच करा म्हणतो तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम. काय होते दुसरं खेप होय तर काय करू नाही येत का आपल्या आनंदा खुशीसाठी? तर म्हणून कधी आम्ही चुपचाप गेलो बाजारात, साडी आणली तिच्यासाठी, सामान सुमान आणलं शिंगाराचं, आणि बांगड्या बुंगड्या सगळी तयारी आम्ही केली. आता तू फक्त एवढं काम आहे, देतं का शिवून ब्लाऊज? आता या इंदिराच्या सुनीचा वाढदिवस, हे वाढदिवस म्हणतो, इंदिराच्या सुनीचा डोहाळे कार्यक्रम उद्या आहे, तर पार्वतीचा परवाच्या दिवशी ठेवू आपण. तर मग होतेच ना शिवण तापर्यंत. रविवारी 4 वाजताचा तिचा कार्यक्रम ठेवू आपण रविवारी. उद्या तिचा होऊन जाते धनश्रीचा, आणि रविवारी पार्वतीचा करू. तर देशील का मग शिवून? हो देईन ना मग, चालते मग. आता हिचं शिवून घेतो अर्जंट उद्यापर्यंत. मग उद्या तिथून आली कार्यक्रमाहून का तिचं शिवून घेईन, करू ना होते. हे पाय मुन्नी, तू जास्त समोर हो जो. कार्यक्रम तर आम्ही करू, खर्च आम्ही दोघीनं उचलला आहे पुरा कमलानं, पण तू कधी समोर करतो. कारण आता ती तू नातलगत झाली ना. तिचा भाऊ तुझ्या जवळ झाला, तर तू नातलग आहे, तू जवळची झाली तिच्यावाल्या. समोर करतो जराशी. करतो मी समोर. काय मला, मी ब्लाऊज शिवतो का नाही त्याचे पैसे नको त्याचा, बस एवढं मी करतो. तेवढा खर्च तुम्ही केला, तेवढा खर्च नाही करू शकत का मी? करतो मी एवढा ब्लाऊजचे, आणि पिकोफॉलचे पैसे नको देता. बस मग असं हातो काम केलं का नाही बा तर मस्त लागते. आता शिवून दे मग, शिवून देतो. रविवारी 4 वाजता करू कार्यक्रम. हो कराले काय मला शिवाच लागते ना. कोणाच्या घरी कार्यक्रम करतात मग? माझ्या घरी करू म्हणतो, मस्त मोठा हॉल आहे, जागा लय मोठी आहे, माझ्या घरी करू. हो कमलाच्या घरी जमते. आता चल बाई, मी गोष्टी नाही करत. मी हिच्या कटिंग करून घेतो हिच्या ब्लाऊजची, मग स्वयंपाक करतो, आणि मग ब्लाऊज शिवायला बसून जातो. ब्लाऊज शिवून घेतो, आणि मग पिको फॉल करा. हो कर घे, हे ठेवून दे, आणि हे शिवायला लागून जा पटापट. माई सून होती ना घरी तेव्हाच बरं होतं. हे कमला घरच्या घरी टिकली राही ना, घरचे कामं करत राही. आणि सून गेली ना दिल्लीले, तेव्हापासून हे बाहेरच राहते, दुपारपासून बाहेरच राहते. कुठं पंचायत करत बसते साऱ्या गावामध्ये. तो हे बायको, मी दुपारी येऊन गेलो, आताही आलो घरी नाही. म्हटलं आता तरी आली असन घरी, आताही घरी नाही. गेली कुठं होती, गेली कुठं ये दुपारपासून? बाहेरच निरा पंचायत करत राहते गावामध्ये. बायका आली का? ये मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की. संतोषी माता ये, कुठं गेली होती दुपारपासून? आता दिवे लावायच्या टायमाला घरी आली तू? काऊन काय झालं तुम्हाला? कुठं गेली होती? आता आली, आरती उतारू, संतोषी माता. काऊन नाही म्हटलं, दुपारपासून गेली कुठं होती तू? मी दुपारी जेवायला आलो घरी, तू घरी नव्हती. जेवलो आणि मी आपला चाललो गेलो, आणि मग आता संध्याकाळी घरी आलो तरी तू घरी नाही आहे. दुपारपासून तिकडे गावात कुठं होती तू? कोणाच्या घरी पंचायत लावत होती, बसली होती तिथं कोणाच्या घरी? तर शांततीनं प्रेमानं विचारा ना, कुठं गेली होती, काऊन घरी नव्हती? एकदम असे कावरल्यावानीच होऊन राहिले. काऊन काय कमी पडलं तुम्हाला? कावरून राहिले मावरता का? पंचायत करायला नाही जात मी गावामध्ये? गावात नव्हती मी दुपारपासून. गावात नव्हती तर कुठं होती तू? कुठं गेली होती? मला नाव विचारता? संगही काही आणली नाही, तू कुठं गेली होती तू घुमाले? सांग. कुठं गेली होती घुमाले? का मी काय जवान दिसतो का तुम्हाला? का पोरं बरा समज जाईन घुमाले? गेली होती कामानिमित्त. ते शांताबाई ना मी दोघाही जणी आम्ही. कलियुग हो, या कलियुग मोठा बेकार आहे, काही भरोसा नाही कोण कधी काय करून. शांताबाई तू कुठं गेले होते? कोणत्या कामानिमित्त गेले होते? ते आम्ही खरेदी करायला गेलो होतो. कायची खरेदी करायला गेल्या होत्या? कोणतं प्लॉट घेतलं काय? कोणती इमारत घेतली काय? का ट्रेन घेतली का? बस घेतली, एसटी घेतली, काय घेतलं? हेलिकॉप्टर घेतलं का? विमान घेतलं काय घेतलं? कायची खरेदी केली? लयच बोलता. एवढं मोठं सामान, एवढं मोठं खरेदी करायला गेलतो का? ते साडी आणली, आणि ब्लाऊज आणलं, आणि मेकअपचं सामान आणलं. काय गरज होती तुला साडी, ब्लाऊज, मेकअपचं सामान? नाचायला चालली का कुठं? कुठं मग हातात दिसत नाही काही? कमी बोला, ऐकून राहिली म्हणून बोलू नका जास्त. आता मी बोलायला लागन तर चुपचाप बसून राहन खाली.
नाचायला चालली गावाले? तर कुठं जातो तू आता मेकअप शेकअप करून? गाडी घ्या घेतली गाडी. मग मंदिरात गेलो, पाय लागून आलो, जवळाले अंगठी घेतली सोन्याची, आव जाव केला जवळचा. आता अजून खर्च करत हा. मासाठी नाही केला ना व खर्च. पार्वतीसाठी साडी आणली आम्ही, दोघी मिळून पैसे टाकले. अर्धे मी टाकले ना, अर्धे शांताबाईने टाकले. पार्वतीचा आम्हाला 7वा महिना करायचा, त्याच्यासाठी तिच्यासाठी सामान आणलं. हे रिकामे धंदे आहे तुमचे. पार्वतीचा 7वा महिना तिचे मायबाप करन, तुम्हाला दोघीले करायची काय गरज? सांगा बरं मला. अहो तिचे मायबाप नाही करत म्हणते, ते म्हणते आता दुसरं होय म्हणते, कायले करायला लागते. आम्हाला असं वाटलं की बाप्पा आम्ही आता मैत्रिणी एका गावातल्या केलं मैत्रिणीसाठी, तर काय फरक पडते सांगा तुम्ही. तिच्या खुशीसाठी तिला आम्ही सरप्राईज देतो, करतो बा म्हणून, त्याच्यासाठी करून राहिलो आम्ही. तर काय वाईट करून राहिलो? कोणाला खुशी देणं काय गलत आहे? कोणाला आनंदी करणं गलत आहे काय? नाही काही गलत नाही. करा जसं वाटते तसं. हो करतो आम्ही बरोबर. आणि तुमचा कोण दिमाग खराब झाला? चहा मांडू का तुमच्यासाठी? थंड होऊन जाईल दिमाग. हो मान बर जरासा चहा मान, थकान तरी उतरून जाईल माझं. मान जा. गौरी 1 गिलास पाणी आण बरं पेवाले मला. पाणी म्हणतो, 1 गिलास पाणी आण. आता मी उभी होती इथं, तेव्हा काय झालं होतं तुम्हाला सांगायला? आता इथं लेकरं घेऊन बसली आणि आता सांगता पाणी आण म्हणून. आण ना, तेव्हा मला ताण नव्हती लागली, आता मला ताण लागली. आण ना 1 गिलास, जाय पटकन घेऊन 1 गिलास. जा आता. आताच्या आता एका सेकंदात एका मिनिटातच तुम्हाला ताण लागून गेली काय? जा आता स्वतः जा, प्या आण प्या जा. मी नाही आणत, बसली आता मी. आण ना गौरी, आण म्हणतो तुला. आता बसली म्हणून काय उठू नाही शकत तू? आण. मी आता बाबूला घेऊन बसले, आता नाही उठत मी. जा आण प्या. पहिले सांगत नाही, पहिले उभी राहतो सांगत नाही, इथं बसू देता आणि मग सांगता पाणी आण म्हणून. उठ बशा करायला लावता मला इथं. जा तुम्ही प्या, आण प्या. आण ना बा गौरी, काऊन तू भयस करतो जास्तीची, काऊन तू वादविवाद वाढवतो बा? आण म्हणतो तुला पाणी 1 गिलास, आण. मी नाही आणणार, आणा तुम्ही प्या. आण म्हणतो तुले गौरी. पा मी सरक्यानं सांगून राहिलो तुले, 1 गिलास पाणी आण. त्याला खाली ठेव आणि पाणी आण. मी नाही आणत म्हटलं ना, मी सरकारने सांगून राहिली तुम्हाला. आणा आण प्या. माय बापाला सोन्याचा गोप कसा मागणं होते, तसं स्वतःच्या हाताने पाणी नाही पिणं होत. सोन्याचा गोप फस नांदा धरून ठेवली. म्या मागतलं का तो मा बापाली सोन्याचा गोप? त्याने त्याच्या मर्जीनं दिला, म्या मागतलो काय? सोन्याचा गोप तुमच्या मनात होतच पहिलेपासून, तर माय बाबानं तुम्हाला सोन्याचा गोप दिला पाहिजे म्हणून तर पहिलेच बोलत होते. उलट तिलट आरून फेरून बोलत होते. दिल्ला म्हणून म्हणता म्या मागितलं होतं का? नाही दिला असतं तर बोलले असते, दिला नाही करून. काय पाहिजे मला? बोल्या काऊन रे गोप फेकला? सोनं किती महाग आहे माहिती का तुला? फेकफाक काऊन करून राहिला? काऊन फेकला? हे पायनं करून कशी राहिली गौरी? हर शब्दाले काही म्हणतो तिले, काही बोलतो तिले. तर माय बापाले गोप कसा मागणं झाला, थोस तो नांदा लावून राहिली ते, म्हणून काढून फेकून दिलं. हे म्हटलं तुला सोन्याचं गोप नाही पाहिजे मला. काऊन काय झालं आता? गौरी काय झालं? आई मी उभी होती आणि तेव्हा यायनं मला सांगितलं नाही पाणी आण म्हणून. मी इथं बसली आणि बसल्यावर म्हणते मला पाणी आण. मग काय झालं? बसली होती तर चिपकली होती काय? आई चिपकली होती काय? हे पाणी नाही आणू शकत होती काय? मला आठवलं नाही उभी होती तेव्हा. मग मला आठवलं तेव्हाच म्हणून ना मग गेले मी. 1 गिलास पाणी आण म्हटलं तर आणलं नाही ना मला, पाणी नाही दिलं. तुम्हाला नाही घेता येत पाणी? सर मी आहे तर देऊ. काय झालं देशील तर? गौरी एवढा वाद केल्यापेक्षा चटकन उठावून द्या 1 गिलास पाणी आणून. काय लागते पाणी आणून देवाले? काय खूप दूर जावं लागते काय एवढं बोलत बसल्यापेक्षा? आई पण 1 गिलास पाणी नाही घेता येत याच्या हाताने. हर काम मला सांगते. तुला नाही सांगू तर मग कोणाला सांगू? कोणाला सांगू? तर स्वतः नाही करणं होत तुमच्याला. स्वतः करायचं राहिलं असतं तर मी तुला काल आणलं असतं लग्न करून. असं तर मला पाणी कामासाठीच आणलं का मला लग्न करून? तुमच्यासाठी पाणी आणून देऊ हाता तुमच्या जवळ सगळं, याच्यासाठी लग्न केलं काय? हो कायच्यासाठी करत असते माणसं लग्न? याच्यासाठी करत असते सांगते तिथं. आणि तुला गोपाचं उदाहरण देवाची काय गरज? घे आता तुझा गोप उचलतो आणि ने जा माय बापाच्या अंगावर नेऊन जा, फेक. नाही पाहिजे असे तर काही गोप मी विकत घेऊ शकतो. नाही पाहिजे तुम्हाला? बस झालं असं गौरी तू तोंडाले तोंड. आई मग मी तर चुप राहू का? नाही बोमल ना, अजून बोमल साऱ्या गावाला ऐकू गेलं पाहिजे. आणि तुम्ही बोला, तुमचा आवाज गेला तर चालते, मान गेला पाहिजे नाही. आता चुपचाप राहायचं बोल्या का बस असे भांडण करता? गौरी जाय त्याला दे आणून 1 गिलास पाणी. हा आणून दे तुम्ही. सारे सारखेच आहे. आई बी म्हणत नाही का जा रे हाताने पे पाणी. नाही मला म्हणते जा गौरी आणून दे पाणी त्याले.
आणि माय आई बाबाच्या घरी गेली म्हणजे तिथं यायलेच देवा लागते हातामध्ये, इथं यायलेच देवा लागते हातामध्ये. मग आम्ही सुख कुठं घ्यावा? मी सुख कुठं घेऊ बापा? मी सुख कुठं घेऊ? मीच होय म्हणून या घरात टिकली या माणसाच्या जवळ. नाही तर कोणी दुसरी आली असती ना तर 2 दिवसात पळाली असती. सासू सासरे तर चांगले आहे पण माणूसच साजरा नाही आहे. मीच होतं राहिली, 2 लेकरं होऊन गेले. आता कुठं जाऊ? आता नाही कुठं जात आहे बापा. आणतं का पाणी गौरी? हो आणतो. काऊन जास्त बोलत राहतो रे तू? निरा बोलतच राहतो. निरा सणसणच होतं तिच्यावर. काऊन? मी कायले सनसन होतो आई तिच्यावर? मी असं प्रेमानच तर म्हटलं तिले, गौरी 1 गिलास पाणी आणून दे मले, असंच तर म्हटलो. ते तेवढ्यासाठी ते तसं नकली मावर. मग मी चुपचाप राहू का मग? तर एखाद दिवशी नाही दिलं आणून पाणी तर आपण स्वतःच्या हाताने पिऊन घ्यावं. काय होते, स्वतःच्या हाताने आणलं आणि पेलं तर. नाही तर तिकडे स्वयंपाक घरात जावं, 1 गिलास पाणी घ्यावं ना पिऊन घ्यावं. एवढी जितपणा नाही करत राहावं लेकरा बाकरावानी. मला उठायला जीव नाही झाला. मी म्हणतो तिला दे आणून पाणी, तर मग तिला ते हे गोपाचं काढायची काय गरज? माय बापाला तू गोप कसा मागला म्हणते, तर तुला पाणी नाही पितायत का म्हणते. ते गोपाचं काढायची काय गरज तिले? ते सांगतो. हो गोपाचं घ्या पाणी दे. असं पहिलेच आणून दिलं असतं तर एवढा वाद झाला असता काय? प्या. घे रे गोल्या, गोप घालून घे आता. असा फेकू नको आता. कधी काही बी झालं तर गोपात फेकून देतो. फेकू नको आता. घाल, सोन्याचं होय ना. मी नाही घालत तो गोप आता. मला पाहिजे नाही आई. घे ना, घालून घे ना. काय नखरे करता? नाही पाहिजे मध्ये गोप, पाहिजेच नाही मध्ये. घे गौरी, घे ठेवून दे. नाही म्हणतेत होतं, देऊ नको आता त्याला. घे ठेवून दे. हो ठेवून देतो गोप बाबा. त्या बापान दिला मले. ठेस तू मला ताना मारशील जिंदगी भर. घे ठेवून घे त्या बापाचा गोप. तूच ठेव. नाही पाहिजे मध्ये. पहिले कायले मागितलं मग नाही पाहिजे होता तर? मी नाही मागतलो बा. झालं असं रे. अजून चालू करता का तुमचं भांडणं? घेवा गोप ठेवून देवा नाही तिकडे. ठीक आहे. आता असं आहे मा घरी असं राहते रामायण. तर 2 दिवस व्हिडिओ नाही टाकला तर काही अडचण होती म्हणून व्हिडिओ नाही टाकला. तर उद्या आता धनश्रीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे. सगळे जण ये जा, उपस्थित हो जा. इंदिराच्या इकडून मी देतो आमंत्रण तुम्हाला. आम्ही सगळे एकच फॅमिली आहोत. तर ये जा उद्या डोहाळे कार्यक्रम करायला, सहभागी हो जा. चला मग आता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला.